मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गौरी शालिनीला सांगते की त्या रात्री मी तुमच्या मागे आले होते आणि मल्हारदादांच्या गुरुजींशी बोलताना मी तुम्हाला पाहिलं आणि दरवेळेप्रमाणे तुम्ही सुटाल ना म्हणून पुराव्यासाठी मी स्वतः तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. आणि ते ऐकून शालिनीच्या पायाखालची जमीनच हादरते, कारण त्या व्हिडिओमध्ये शालिनीने स्वतः तिच्या गुन्ह्यांची कबुली दिलेली असते. गौरी म्हणते तेव्हा ते मला नाही सहन झालं, कारण तुम्ही तुमच्या काळ्या कारस्थानांची यादीच वाचून दाखवली होती. ते सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं आणि म्हणूनच मी माळावरच्या खोलीवर अंबाबाईसमोर जाऊन बसले. त्यानंतर जयदीप माझ्या पाठोपाठ तिथे आला आणि तेव्हाच आम्ही तुम्हाला हे गिफ्ट देण्याचं ठरवलं होतं. तुमच्यावर बारीक नजर ठेवायची हे तर आम्ही अगोदरच ठरवलं, म्हणून आज तुमचा हा काळा चेहरा आम्ही सर्वांसमोर आणू शकलो. तेव्हा माई मुद्दामच म्हणत असतात, मग काय बड्डे गर्ल, केलेल्या कारस्थानासाठी तुम्हाला काय गिफ्ट हवंय? तर शालिनीच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात. तेव्हा शेखरदाजी म्हणतात, माई अहो माझ्यासाठी पण काहीतरी काम शिल्लक ठेवा की. तसं मी सगळी तयारी केलेली आहे. आणि त्याच वेळेला 2 हवालदार आतमध्ये येतात. त्यांना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर शेखरदाजी विचारत असतात, वाबळे साहेब कुठे गेले? तेव्हा एक हवालदार सांगतो, ते जरा बाहेर गेलेत. शेखरदाजी म्हणतात, त्याचं काय आहे ना, जो आरोपी आहे तो खूप खतरनाक आणि डेंजरस आहे. तुम्हाला त्याला पकडायला जमेल ना? त्यावर तो हवालदार म्हणतो, जमेल का म्हणजे? हे बघा, मी सोबत बेड्याच घेऊन आलो, एक माझ्या हातात आणि एक त्या आरोपीच्या हातात. मग बघतोच तो आरोपी कसा पळून जातो ते. तर इकडे शालिनी खूप घाबरलेली असते. तर हवालदार विचारतात, पण तो आरोपी कुठे आहे? दाजी म्हणतात, सांगतो की. परंतु त्याच वेळेला माई शेखरदाजींना जरा बाजूलाच बोलावून घेतात आणि त्यांना काहीतरी सांगत असतात. त्यानंतर दाजी हवालदारांना म्हणतात, त्याचं काय आहे ना, आरोपीला आम्ही पकडलं होतं आणि त्याला एका रूममध्ये डांबूनसुद्धा ठेवलं होतं, परंतु खिडकीतून तो फरार झाला. आणि ते ऐकून शालिनी खुश होत असते. तर माई म्हणत असतात, हवालदार साहेब आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. हवालदार म्हणतात, ठीक आहे, आम्ही त्या आरोपीला शोधून काढूच. तर इकडे जयदीप गौरीला माई असं का बोलले असतील म्हणून मोठा धक्का बसलेला असतो. तर शेखरदाजी हवालदारांना म्हणतात, या आहेत आरोपी. आणि पुन्हा विषय बदलवत म्हणतात, या आमच्या शालिनी वहिनी, आज त्यांचा वाढदिवस आहे, तुम्ही त्यांना विश द्या की. ते ऐकून हवालदार म्हणतात, विश? तर दाजी म्हणतात, अहो त्यांना बड्डे विश करा. तेव्हा हवालदार शालिनीला हॅपी बर्थडे असं विश करतात, परंतु शालिनी मात्र खाली मान घालून घाबरतच उभी असते. त्यानंतर हवालदार तेथून निघून जातात. तर जयदीप चिडूनच माईंना विचारतो, हे काय केलंस तू? त्यावर माई सांगतात, अरे जयदीप, डसणारी नागिन आहे ती. तिला जर असं मोकळं जंगलात सोडलं तर पुन्हा ती डंक मारणारच. मागच्या वेळी आपण तिला तुरुंगात टाकलंच होतं की, पण काय झालं? पुन्हा ती मंगलताईचा वापर करून आपल्या घरात घुसलीच. आता हिला जी काही शिक्षा द्यायची ना, ती कायद्याने नाही तर या घराच्या नियमाने द्यायची. हिला नजरेआड करून आता अजिबात चालणार नाही. तर दाजी विचारतात, माई साहेब, म्हणजे तुम्ही यांना पुन्हा त्या अडगळीच्या खोलीमध्ये ठेवणार आहात का? अहो त्या रूमला आग लावून ना या परत बाहेर येतील. तर माई म्हणतात, अहो शेखरराव, एका शिक्षेने भरून निघणारं पाप नाही ते. हिने तर पापांची मालिकाच घडवून आणली आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा शिक्षेची माळच तयार केली आहे आणि त्याचा पहिला मान मी माझ्या गौरीला देते. म्हणून आता माई गौरीला सांगतात, तुला जी काही शिक्षा द्यायची ती शिक्षा तू शालिनीला देऊ शकतेस. तर गौरी चिडूनच शालिनीला म्हणते, लई मोठा गुन्हा केलाय तुम्ही, मी तुम्हाला काय शिक्षा देऊ? तर शालिनी म्हणते, माझा जीव घे, कारण तू जर मला जिवंत सोडलंस ना तरी मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. गौरी विचारते, मग मी काय जेलमध्ये जाऊ? तर शालिनी रडतच म्हणते, माहिती नाही, पण ऐक माझं, मी तुझ्या भल्यासाठीच सांगत आहे, माझा जीव घे. तर गौरी टेबलवरील केक हातात घेत म्हणते, आज वाढदिवस आहे ना तुमचा, मग सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आणि म्हणून गौरी तो सर्व केक शालिनीच्या तोंडावर फासते. ती म्हणते, सुरुवात तर चांगली झाली, पण आता माई तुमचा नंबर. माई म्हणतात, हो, मी हिला अशी शिक्षा देणार ना की आयुष्यभर पश्चाताप करत बसेल. मी हिचा जो काही माज आहे ना तो ठेचून ठेचून काढणार. आजची रात्र तू शांतपणे झोप, मी उद्या तुला शिक्षा देणार. कारण आज तर तुमचा वाढदिवस आहे ना आणि आपण तो सेलिब्रेटसुद्धा केला. हॅपी बर्थडे वन्स अगेन असा टोमणा मारत माई तेथून निघून जातात.
तर सर्वजण माईंच्या पाठोपाठ निघून जातात. देवकी शालिनीजवळ जाऊ लागते, परंतु उदयसुद्धा देवकीला ओढतच तेथून घेऊन जातो. तर शालिनी मोठमोठ्याने रडू लागते. त्यानंतर रात्री वाड्यावर ढोल ताशावाले वाजंत्री आलेले असतात. तेव्हा सर्वांना एकच प्रश्न पडतो, शालिनीला तर शिक्षा द्यायची आहे, पण माईंनी यांना का बोलवलं असेल? तर आता सर्वजण माई बाहेर येण्याची वाट पाहत असतात. तर उदय इकडे तिकडे डोकावत असतो. देवकी विचारते, काय बघताय? उदय म्हणतो, मी बघतोय माईंनी एखादं गाढव तर बोलवलं नसेल ना. एवढे सगळे वाजंत्री म्हटल्यावर माई शालिनी वहिनींची गाढवावरून गावातून धिंड तर काढणार नाही ना. आणि त्याच वेळेला माई शालिनीला घेऊन बाहेर आलेल्या असतात. त्या म्हणतात, तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल, या आमच्या थोरल्या सुनबाई शालिनी शिर्के पाटील. त्यांना कधी त्यांचा मान ठेवता आलाच नाही. मग आपण तरी त्यांचा मान ठेवायला हवा ना. आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला संपवण्यासाठी खूप सारी कटकारस्थानं केली, इतकी की मोजतासुद्धा येणार नाही एवढी. आणि आमच्या गौरीवर तर त्यांचं विशेष प्रेम, म्हणून आता त्यांना शिक्षा म्हणून मी वाजत गाजत त्यांची गावातून मिरवणूक काढण्याचं ठरवलं आहे. त्यावर शेखरदाजी विचारतात, पण ही मिरवणूक काढून तुम्ही जगाला काय संदेश देणार आहात? माई म्हणतात, शेखरराव जरा थांबा हो, तुम्हाला सगळं कळेल. म्हणून माई एक पाटी शालिनीच्या गळ्यामध्ये घालतात. त्यावर असं लिहिलेलं असतं की घराशी बेईमानी करणारी मी एक नालायक सून आहे. आणि ते पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा व्हा पुढं असं म्हणत माई जोराने शालिनीला ढकलून देतात. गौरी विचारते, माई तुम्ही हे काय करत आहात? माई म्हणतात, हे बघ गौरी, माझ्यामध्ये अजिबात यायचं नाही. आजपर्यंत जर तू जशास तसं केलं असतंस ना, तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती. म्हणून तू एकटी इथेच थांब, कारण तुला ते बघवणार नाही. लक्ष्मी आजारी आहे ना, आणि दादा पण घरातच आहे, त्यांच्याकडे तू लक्ष दे. आम्ही सर्वजण जातो. तर माई म्हणतात, बरं का वाजंत्री, या पोळ्याच्या बैलाला सर्वात पुढे ठेवा आणि असं वाजवा की तो आवाज आसमंतात घुमला पाहिजे. तेव्हा ढोल ताशांचा आवाज होऊ लागतो. माई शालिनीला सर्वात पुढे ढकलतात आणि आता गावातून शालिनीची मिरवणूक सुरू होते. सर्वजण आश्चर्याने ते पाहू लागतात. तर आता शालिनीचा खूप मोठा अपमान झालेला असतो. सर्वजण तिच्या पाठोपाठ जात असतात. गावातील सर्व लोक तिच्यावर हसत असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, शालिनी विचार करते की हा प्रत्येक पाऊल ना या सर्वांना त्यांच्या अगदी मरणाच्या जवळ घेऊन जाणार. त्यानंतर सर्वजण घरी येतात. शालिनीची अवस्था खूप बिकट झालेली असते. त्यावर माई म्हणत असतात की तुम्ही सर्वात मोठ्या गुन्हेगार जयदीप आणि गौरीच्या आहात, आणि म्हणूनच मी तुम्हाला अशी शिक्षा देणार की तुम्ही त्याचा स्वप्नात देखील कधीच विचार केला नसणार. आणि म्हणूनच त्या शालिनीला दाराशीच उभं करतात. शालिनीला चक्कर येऊ लागते, परंतु कोणीही तिच्याकडे लक्ष देत नसतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.